आज मी तुम्हाला मसूरची डाळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कुकर घेतलेला आहे आणि 1 वाटीला थोडंसं कमी मसूरची डाळ घेतलेली आहे। हिला स्वच्छ धुवून घेते। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, अजून थोडं टाकणार आहे, अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचं। डाळ तुम्हाला किती हवी आहे त्याप्रमाणेच तुम्ही ह्याच्यामध्ये डाळ वापरायची, कारण 2 वाट्या जरी घेतली तरी चालेल। 4 लोकांनाही पुष्कळ होते, 4 ते 5 लोकांना। 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, 1 मीडियम आकाराचं टोमॅटो, ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची पोपटी कलरची आहे, ती 1 चमचा कुटून टाकलेली आहे। पेस्ट जरी टाकली तरी चालेल, पण अशी दरदरी कुटून टाकायची। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 पोपटी कलरची हिरवी मिरची टाकलेली आहे। थोडीशी हळद, छोटा 1 चमचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला, मोठा 1 चमचा मिरची पावडर, फक्त मिरची पावडर कलरवाली आणि तिखटवाली। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। हे सगळं चांगलं मिक्स करायचं। कुकरला ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्या केल्या त्या कुकरच्या आणि पूर्ण थंड झालेला आहे, खाली काढून घेतलं। डाळ आपली चांगली शिजलेली आहे बघा, अशा पद्धतीत झालेली आहे। ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, जेवढी डाळ पाहिजे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं। ह्याच्यामध्ये मी 2 तुकडे चिंचेचे मी भिजत घातले होते, त्याचं पाणी टाकायचं आपल्याला। जेवढं तुम्हाला आंबटपणा पाहिजे त्याप्रमाणेच टाकायचं। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर, मिक्स करून घेणार आहे। मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता हिला मी गॅसवर ठेवते। आता हिला काय करूया, उकळून घेऊया पहिले। डाळ बघा आपली चांगली उकळलेली आहे, गॅस आहे मीडियमच। आपण आता तडका करून घेऊया। तूप मी गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे, त्याच्यामध्ये मोहरी थोडीशी, जिरं, हिंग पावडर, 1 लाल मिरची आणि कढीपत्ता। आता आपण हा तडका ओतून घेऊया। मस्त असं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीत एकदा डाळ करून बघा मसूरची, खूप चविष्ट लागते। डाळीच्या तर मी खूप रेसिपी अपलोड करत असते, पण अशा आता या पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम भाताबर, भाकरी, चपातीवर एकदा मसूरची डाळ करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।